तर मित्रांनो, आज एक नवीन व्लॉग सुरू होतो आहे. तर मी आता जाणार आहे केस कापायला. मी आत्ताच उठलो आहे थोड्या वेळ आधी. तर आता जरा शेविंग वगैरे करून डायरेक्ट केस कापायला जाणार आहे, नवीन हेअरकट. आणि तिकडून डायरेक्ट कॉलेजला जाणार आहे मित्रांची इथे. तर तिकडे काय व्लॉग झालं तर डायरेक्ट तुम्हाला भेटतो शेविंग करून झाल्यावर. तर मित्रांनो, एकदम क्लीन शेव, एकदम टकाटक झाले, एकदम चॉकलेट दिसतो. आता डायरेक्ट जाणार आहे कॉलेजला. अख्खा प्लॅन चेंज, कारण केस कापायला नाही जाणार, डायरेक्ट कॉलेजला जाणार आहे. क्रिकेट खेळायचं ठरणार आहे, डायरेक्ट कॉलेजला भेटू. आता बाकी आजचा लुक चेंज, डायरेक्ट कॉलेजला भेटू आता. तर मित्रांनो, आम्ही आता इथे चाललो आहोत मयूर कॉलनीमध्ये. ह्या झाडाचं काम आहे, महादर शोध. भाई सकाळी आलो मी इकडे फिरण्यासाठी. ह्या महादर शोधीमध्ये इथे फिरवले कामाला. मग जरा मित्राच्या कामाला आलं पाहिजे. झाडता भाई, नाही तर उद्या तू माझ्या कामाला आहे, उद्या माझ्या कामाला आहे. हे भाई काय लवड तुझा हात काय मोडलाय का? भाई काम कर ना भाई, माझ्या हाताला रेस्ट देऊ. आता बघू कुठे चाललो, ह्याचं काम आहे काय भावाचं. मयूर कॉलनीत तिकडे जाऊ आणि भेटू नंतर. बाय. चालू. तर मित्रांनो, माझ्या मित्राचं आता काम झालं आहे. आता लवडं आता आम्ही चाललो आहे दुसरीकडे. आता आम्ही दगडूशेठला जायचं विचार करतो. भावना कसं आहे, मी आता लहानपणीचा मित्र, आम्हाला माहिती की ते आता गाठीच आहे. लवडं एक्स्ट्रा नको बोलू. आता आम्ही चाललो आहे घरी मस्तपैकी. आता काम बिम झाले. आता बघू आता पुढे काय प्लॅन होतो. तर बाकी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जर कुठला पोरगा एका पोरीच्या प्रेमात असेल, पोरगी भाव देत नसेल, त्याने काय करावं कमेंटमध्ये सांगा. काय करावं तुम्हीच सांगा. तर पोरगा चुट्टा झाला पोरी पाहिजे. बाकी तुझा भाऊ एकदम चॉकलेट आहे. आता मोबाईल घ्या ना. आता लवड्या गाण माझं चाला ना लवडे. तर मित्रांनो, परत एक प्लॅनमध्ये चेंज. आता आम्ही चाललो केस कापायला. लवड्या काहीतरी बोल ना झाड्या. हां, मगाशी एक सीन चालू होता मुलीचा, की ह्या झाटायला ती भाव देत नाही वेंचून. त्या मुलीला पण ही व्हिडिओ बघायची यूट्यूबची आणि ही पोस्ट करणार आहे मी. तर भाई यांनी जरा समजायला पाहिजे की भाई पोरगी भाव देत नाही, आपण पण नको बोलायला पाहिजे. आपण जर सुधारायला पाहिजे भाई. त्या पोरीचं आपण बोलत म्हणतात, तिथेच भाई सारखं तिथं तिकडे जाणार. मग तिला वाटणार भाई हा एकदम बोलतात ना पडलेला माणूस आहे भाई. व्हॅल्यू कमी झाली माझी. व्हॅल्यू लय कमी करतोय हा भाई. मी याला बोलतोय भाई तू नको राहू, तू पोरांमध्ये भाई राहा भाई. घे हो हवं तर भाई. त्या पोरी नको राहू. रांडवा नाही चला आवडते सारखा मला भाई. ह्याला वाटतं मी रांडवा आहे. हे बेंचवर एक पोरगी ना आम्हाला पण एक होती, ती सोडून गेली. आज पण त्याची रडतो भाई. पण तरी आज भेटली आता आपण नाव नाही घेऊ शकत, कारण की आपलं काही एडिटर नाही आहे ते बीप करायला. येस मग डायरेक्ट ती पोस्ट करतो आपण. फिल्टर नाही आपल्याला. हां, बाकी इकडे सगळं आहे ते तुमच्या समोर आहे. सगळं भाई. आपण ओपन माणूस आहे. इकडून लेफ्ट घेते. ओके ब्रो. आपण चाललं केस कापायला. माझी नाही त्याची गुजरात कॉलनीमध्ये. आता काही जाणून एक कमेंट करा, वरची केस कापू की खालची. हे अरे नाही, घरचे ब्लॉग बघतात, घरच्यांना नाम नमस्कार. फॅमिली ब्लॉग आहे आपला. फॅमिली, आपण फॅमिली. सौरव जोशी भेळ नाही सौरव जोशी नाही. हॅलो काय आज आपल्या चॅनलचं नाव सांगा जरा कमेंटमध्ये. आपण काय अजून नाव ठेवलं नाही चॅनलचं, कमेंटमध्ये टाकून टाका. अरे माझं भाई, तू नुसतं कपाळ दाखवतोय बघ ना. अरे हात एवढा मोठा नाही माझा. मग काय. तर केस कुठला कट मारू लगेच कमेंट करा. तुम्ही जो कट बोलाल तोच मारणार भाई. सध्या चालू आहे टेपर फेड मारायचं, पण त्या चोमूचा चेहरा बघा आहे का त्या लायकीचा. चोमू भाई, माझं स्नॅप उघड जरा. चला आता आपण आलो दुकानापाशी, नंतर पुढे चालू करू. भावांना आता आपण जस्ट जलमधून बाहेर आलेलो आहोत. जस्ट केस कापले जस्ट. हा चोमू बघा कसं दिसतं. लुक बघा यावं कसं दिसतंय. टेपर फेड कसं नाही मी पुढं बघ आहे, गाडी चालत आहे. एक नंबर केस. आजोबा साहेब शिवतीर्थनगर पण जाऊ ना वरून. एक नंबर. कसा लुक दिसतोय ते कमेंटमध्ये सांगा. मला माहिती आहे भारीच दिसतोय, तरी पण कोणती का मी म्हणतो रे, माझं सांग. मी कसं दिसतंय चोमूचं सांगा कसं दिसतो. तू सांग की. तरी भाई 10 पैकी याला 3.5ची रेटिंग. 10 पैकी 3.5ची रेटिंग भावांना. आता आपण जस्ट
सलूनमधून बाहेर आलेलो आहोत. जस्ट केस. तर मित्रांनो पूर्ण आता ब्लॉग बऱ्यापैकी मला वाटतं एवढाच येईल. संध्याकाळी बाहेर जाणार आहे त्यावेळी जर ब्लॉग काढला तर तो टाकेन. बाकी हेअरकट चेक, कान चेक, माईक चेक आणि हे जे आहे दिसत असेल आय डोंट नो ते मला मांजर चावले आहे अक्षरशः. आणि बाकी तेच. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अजून पुढे जर वाढलं तर एक्सटेंड मी टाकेनच, ऑफकोर्स टाकणार. मला वाटतं होईल अजून ब्लॉग. पण सबस्क्राईब करा आणि लाईक करा बस. आणि कमेंट कराच. कमेंट केल्याशिवाय मी शेअर केल्यावर बघणार आहे कोणी कमेंट केलं कोणी नाही. लक्षात राहतं शेवटी ते. बाकी बाय.